या ज्यावेळी जे काही प्रॉब्लेम आले जिथं जिथं आपण अडतोय किंवा काय झालं त्यावेळी सगळे साहेब डाऊन आले. आपले बरेचसे पार्ट आहेत, पार्टची नावं घेतली कमी मी, कारण माझा त्यांचा प्रत्येक वेळी अगदी त्या पार्टच्या वेगळ्या अगदी जवळून संबंध आला की मग सगळे साहेब मला म्हणायचे की तुम्हाला नेमकं काय पाहिजे ते सांगा, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, मी त्याप्रमाणे करणार. ड्रॉईंग वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला असायच्या, पण ह्यात मेन काय रिक्वायरमेंट काय तुमची. आमचं बऱ्याचदा असं संध्याकाळी वगैरे बोलणं व्हायची पार्ट रिलेटेड ती तिकडे असायची सप्लर यांना, मग सगळे काही म्हणायची की काय महत्त्वाचं काय त्यातलं आमची बऱ्याचदा चर्चा होती. आणि गव्हर्निंगच्या बाबतीत तर जसं अमितनं सांगितलं की आपली जी काही डेव्हलपमेंट झाली त्या त्यांचा सिंहाचा वाटा आहे सदरे साहेबांचा. मला अजून तो तारखेनुसार मला ते अगदी दिवस आठवते. 1 सप्टेंबर होता तो. मी अमोल गणपती विसर्जन होती. बरंच डिस्कशन झालं इथं झालं डिस्कशन. आम्ही गेलो पुण्यात. त्यांची तर अवस्था जेव्हा अशी होती सगळे साहेबांची की एवढं प्रेशर होतं त्यांच्यावरती, पाठ काय पुढे येत नव्हते काय नव्हते, थोडंसं सगळीकडनं स्ट्रक झालं होतं त्यावेळी. ठीक आहे, आम्ही गेलो त्यावेळी काय आम्ही काय केलंच नाही, केलं होतं तर त्यांनीच सगळं केलं होतं. थोडंसं पुढं कसं आणायचं या दृष्टीनं त्या दिवशी सकाळी गेल्यापासून 10 वाजल्यापासून रात्री 8:30 वाजेपर्यंत कंटिन्यूस काम केलं. आणि तिथून बऱ्यापैकी आम्हाला पण मार्ग सापडला काय काय करायचं काय नाही गोष्टी. पार्ट्स आपल्याकडे यायला सुरुवात झाली हळूहळू. म्हणजे आम्ही तिथं होता, बाकी लोकांचा सपोर्ट होता, काय काय असंच चाललेलं. त्यात बऱ्याच लोकांनी बॅकग्राऊंडला बरंच काम केलं, फ्रंटला तुम्ही काम केलं. हे झालं गव्हर्निंगचं. SPIBला असताना सुद्धा त्यांनी बऱ्याचशा गोष्टी ज्या काय होत्या म्हणजे ठीक आहे, त्यांनी क्वालिटीला सुरुवातीला काय असं म्हणजे पर्टिक्युलर क्वालिटी म्हणून असं त्यांनी काम केलं नव्हतं, पण टीचरची ॲक्टिव्हिटी असेल किंवा काय असेल यांच्यामध्ये पण त्यांनी बरंच गोष्टी माहीत करून घेतल्या, लोकांच्याकडनं करून पण घेतल्या. आणखीन एक त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर लोक सप्लायरच्या एंडला काही गोष्टी अशा असायच्या की तिथं बऱ्याच वेळेला काय सप्लायरचा जो काही मालक असतील किंवा ती माणसं त्यांचा रिस्पॉन्स असतो. रवी कॅम्पच्या बाबतीत तिने बऱ्यापैकी गोष्टी त्याच्या रवी मुली किंवा काय या टीमसाठी बऱ्याचशा गोष्टी हँडल केल्या तिथं. तो एक त्यांचा एक गुण आहे चांगला की लोकांशी कसं हे करायचं आणि ते काम काढून कसं घ्यायचं. ठीक आहे, आपण बऱ्याच गोष्टी करतात त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. प्रोफेशनल लँग्वेजमध्ये सदरेंना सदरे सर म्हणतो आणि आमचं पर्सनलमध्ये सदरे दादा, प्रवीण दादा आमचं ॲज अ मोठा भाऊ. जसं आमचं ते कोऑर्डिनेशन झालं, विवलेन मॅच झालं. भरपूर काय आपल्या जीवनामध्ये भरपूर काही लोक येत असतात, त्यातल्या ठराविक लोक आपले लक्षात राहत असतात. त्यातले आपल्या गुड लिस्टमधले सदरे सर असणार काय प्रोफेशनलमध्ये. त्यावेळेस आमचं सोर्सिंग डिपार्टमेंट लगान झालं होतं, म्हणजे पूर्ण असं सुपरा साफ झाला होता. त्यावेळेस मी असं शोधत फिरायचो कोण येतंय का कोण येतंय का, असं मी लिटरली असं होतं. आणि त्यावेळेस पण त्यांचं पण जरा SPIमध्ये पण जरा हे चालू झालं हां मनमुठाव पण असं काहीतरी बऱ्याच गोष्टी झाल्या. जस्ट आमचं जस्ट डिस्कशन झालं, त्यामुळे आपल्याला काहीतरी चेंज. सदरे दादा आले आणि भरपूर काही गोष्टी सोर्सिंगमध्ये चेंजेस झाले ह्याच्यामध्ये. आणि नक्कीच त्यांना फायदा झाला. त्यामुळे हा मेसेज सर्वांनीच घ्यावा. इथनं पुढे ज्याला आतापर्यंत हिस्ट्री आहे सोर्सिंगमध्ये घेऊन सगळे आतापर्यंत गेले सगळे चांगले त्यांचं कल्याण झालं. आतापर्यंतचे हे हिस्ट्री आहे आणि त्यामध्ये आत्ता ज्वलंत उदाहरण हेच आहे. अजून बरेच असे लिस्ट लागेल पण मला घ्या ऑलवेज म्हणलं नाही पण तुम्हाला सोडलं पाहिजे ना, तो पुढचा प्रश्न आहे त्याला घ्या. पण त्याच्यावर काम करताना खूप काही गोष्टी शिकलो, काही गोष्टी जसं यांनी सांगितलं जिथं जिथं त्यांनी प्रॉब्लेमला अटॅक केला प्रॉब्लेम कायम रूटपासून त्यांनी किल केलं आहे. म्हणजे असं कुठलंही ते रिपीटेड हे त्या लेवलला त्यांनी काम करतो. फक्त त्यांना कसं आहे त्यांना स्पेस द्यावा लागतो, त्यांना तेवढा टाईम द्यावा लागतो. त्यांना असले किरकिर स्ट्रॉंग फॉलो नो तसलं काहीही नको त्यांना. फक्त त्यांचा स्पेस द्यायचा टाईम द्यायचा. त्यांना फक्त एवढं सांगायचं जरे सर मला हे पाठ पाहिजे ओके बाय
शिकले. आता पण काय, आता हे नोटीस पिरियडमध्ये होता त्याचे काय एवढे क्रिटिकल इश्यू, सगळी टीम नवीन, कोणी नाही आहे, एवढे प्रॉब्लेम हे होते. आमचे सदरे सर आम्ही दोघांनी कोऑर्डिनेशन करून सगळे प्रॉब्लेम झाले. त्यामुळे हे आपण टाईमप्लॅन जेव्हा हे अचीव करू शकतो, म्हणजे पर्टिक्युलर्स काय इकडे तिकडे प्लस मायनस झालं असेल व्हायलाच पाहिजे, म्हणून तर आपण हे सगळं तर त्यासाठी त्यांनी त्या भरपूर काही गोष्टी केल्या. पण ह्यातून एकच आहे की कुपरसाठी लॉसच आहे, इव्हन आमच्यासाठी पण आहे, पण त्यांच्यासाठी तो फ्युचरसाठी ऑपॉर्च्युनिटी आहे का, त्यामुळे कभी खुशी कभी गम असणारच आहे. फक्त त्यांच्यामध्ये पोटेन्शियल खूप आहे, मी त्यांनाही बोललो, फक्त त्यांना जरा ते छक्केपंजे जमत नाही, छक्केपंजे त्या अँगलनी हे होत नाही, नाहीतर ते आता वरच्या लेवलला कुठेतरी पोचले असते. तसं त्यांच्यात आहे, स्किल आहे सगळ्या गोष्टी, फक्त त्यांना आतापर्यंत माहिती कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकलं नाही, कुणाशी भांडण नाही, कुणाशी असं नाही, कारण लहानापासून ते सगळ्यात मोठं आहे रिस्पेक्ट त्यांच्या, आणि हे त्यांच्याकडनं भरपूर एक शिकण्यासारखा गुण आहे. ह्या एजमध्ये असून पण त्यांनी ह्या लेवलला, आणि इव्हन तो गुप्ता पण एज खूप लहान होता, पण त्यांनी 10 वर्षापर्यंत सगळ्या गोष्टी. गुप्ता 4-5-6 सीट नाही असेल. गुप्ता 38 रनिंग, मी 38. 10 वर्ष. गुप्ताला 1 वर्ष मिस केलं, पण तरी पण त्यांनी हे केलं, सर्वांनी गुप्ताला ॲडजस्ट केलं, गुप्ताने सगळ्यांना ॲडजस्ट करून सर्वांना एक टीम बिल्ड केली. त्यामध्ये सगळ्यांना पण चांगलं भरपूर गोष्टीचा फायदा झालेला आहे. तुम्हाला पुढील भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. कुपरचे 2 अलवेज ओपन आहेत, प्रोसिजर कायम अलवेज ओपन आहे. कोणीही जावा, साहेब जरा मोकळे होते. सगळ्यासाठी डोक्यावर छत्र नाही, आजूबाजूला कट्टा नाही, सगळं उघडच. चल.